जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तर मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? मला असे वाटते तुम्ही सर्व चांगले आहेत, मजेत आहेत. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा विषय घेऊन आलो आहे, हरिपाठ आणि जीवन बदलणारी भक्ताची शक्ती. मंडळी, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा. तर मंडळी, आज आपण एका अनमोल शब्दाबद्दल बोलणार आहोत. तो शब्द म्हणजे हरिपाठ. संतांनी सांगितले की संकट टाळायचे असतील तर मनात शांती हवी, भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर फक्त हरिपाठ हाच मार्ग आहे. म्हणून तुका म्हणे देवा तुझं नाम गामुखी, तुका म्हणे देवा तुझं नाम गामुखी, संकट सारी नाशतील सुख नांदेल पोटी, संकट सारी नाशतील सुख नांदेल पोटी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. तर तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुझं नाव मुखातून जरी निघालं तरी संकट आपोआप नाहीशी होतात. बघा, संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुझं नाव मुखातून जरी निघालं तरी संकट आपोआप नाहीशी होतात. हा अनुभव हजारो भक्तांनी घेतलाय. याचबद्दल संत ज्ञानेश्वर आपल्या ओलीतील भावना व्यक्त करतात. नाम घेता शुद्ध चित्त होई, पातंग भारी नष्ट होती. नाम घेता शुद्ध चित्त होई, पातक भारी नष्ट होती. हरिपाठ वाचिता अंगी भक्तिभाव उभारी, हरिपाठ वाचिता अंगी भक्तिभाव उभारी. ज्ञानेश्वर म्हणतात की मंडळी, हरिपाठ वाचला की मन शुद्ध होतं. जगातल्या कितीही मोठ्या पापाचा डोंगर असला तरी हरिनामाची अग्नी त्याला जाळून टाकते. हेच हरिपाठाचं सामर्थ्य आहे. याबद्दल एक सुंदरशी कथा ऐकूया. एका गावात एक वृद्ध आजी राहत होत्या. तिचं जीवन खूप कष्टाचं होतं. तिच्यापासून मुलं दुरावली होती. शरीर अशक्त झालं होतं. पण ती रोज सकाळ संध्याकाळी हरिपाठ वाचायची. लोक तिला बघून हसायचे. आजी, या हरिपाठाने पोट भरतं का गं तुझं, असं तिला म्हणायचे. पण मंडळी, ज्या दिवशी गावात आग लागली होती त्या दिवशी संपूर्ण वाडा जळून गेला. पण त्या आजीच्या घराला काहीच झालं नाही. सगळ्यांनी विचारलं, आजी, हे कसं काय झालं? आजी, हे कसं झालं? ती म्हणाली, माझं घर हरिपाठाच्या शब्दांनी बांधलेलं आहे. आग विझवणारा हरिनाम माझं राखण करतो. म्हणूनच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. मंडळी, म्हणजे जिभेवर हरीचं नाव आलं की ते संकटांना थांबवतं. विठ्ठलाच्या कृपेने भक्ताचा मार्ग मोकळा होतो. हरिपाठामुळे आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडून येतात. आपण जर हरिपाठ वाचनाचं वेळ लावून घेतलं तर हरिपाठ आपलं मन शांत करतं. वाईट विचार नाहीसे होतात. घरात आनंद नांदतो. संकट पळून जातात. भक्तीची शक्ती आयुष्य बदलून टाकते. म्हणूनच नामस्मरणे पवित्र होई, नामस्मरणे पवित्र होई, संसार सागर पार करी. नामस्मरणे पवित्र होई, संसार सागर पार करी. हरिपाठाचं गोड गाण भक्तीचं अनंत धन. म्हणून नामस्मरणे पवित्र होई, संसार सागर पार करी. हरिपाठाचं गोड गाणं भक्तीचं अनंत धन. मंडळी, आपलं आयुष्य बदलायचं असेल तर दररोज हरिपाठ वाचा. सकाळी उठल्यावर, संध्याकाळी जेवणाआधी, रात्री झोपण्याआधी, कुठल्याही वेळी, पण हरिनाममुखी मात्र नक्कीच असला पाहिजे. म्हणूनच तर तुका म्हणे होय हरिपाठ करावा, तुका म्हणे होय हरिपाठ करावा, जीवन सुखी व्हावा हरी पंढरी राया. मंडळी, तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की हरिपाठ म्हणजे फक्त पाठ नव्हे तर जीवन बदलणारी भक्ती शक्ती आहे.
संतांच्या शब्दातला हरिनाम आपलं आयुष्य उजळवतो. म्हणूनच चला आपण सर्वांनी ठरवूया दररोज हरिपाठ करू, जीवन आनंदमय करू. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती.